आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। पंप महागणार, तांब्याच्या दरवाढीमुळे किमती 10% वाढण्याची शक्यता। गेल्या वर्षभरात तांब्याच्या किमतीमध्ये 50%हून अधिक वाढ झाली। प्रति किलो 800 ते 850 रुपयांवर हे दर आता 1200 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। पंपाचे एकूण उत्पादन खर्चामध्ये तांब्याचा वाटा 25 ते 30% इतका असतो। त्यामुळे पंपावरील जीएसटी 18%वरून 5% करावी असा आग्रह शेतकरी संघटनांनी केला आहे। इराणला लवकरच संपवणार, ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, युद्ध लांबणार। इराण युद्धामध्ये आमचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे गेलेले आहेत असा लवकरच शेवटचा तडाखा देऊन इराणला संपवणार असल्याचा निर्वाणीचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला। आमच्याकडे शस्त्रास्त्रांचा गुप्त साठा, इराणची धमकी, होर्मुझ सामुद्रधुनीवरून इराणचे नियंत्रण कायम, युद्धबंदीची शक्यता मात्र धूसर। अमेरिका इराणवर अजून 2 ते 3 आठवडे हल्ला करू शकते या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर गुरुवारी इराणने इस्रायल आणि आखाती देशांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले। नाराज पटेलांच्या भेटीला सुनेत्रा पवार, पार्थ पवारांकडूनही पटेल आणि सुनील तटकरे यांची पाठराखण। सुनेत्रा पवार संसदेतून परतत होत्या तेव्हा खासदार मैत्रिणीला सांगत होत्या की बाहेरील शत्रूंना सामोरं जाता येतं, पण पक्षांतर्गत शत्रूंना सामोरं जाणं कठीण आहे। त्यांच्या या विधानातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक नसल्याचं दिसून येतंय। निसर्गाचा कोप, लातूर जिल्ह्यामध्ये 1345 हेक्टरवरील पिकांची धूळधाण, चिंतेचे सावट। जिल्ह्यामध्ये शिरूर, अंतरपाळ तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान, वीज पडून म्हैस दगावली। प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील 87 गावांना या अवकाळीचा तडाखा बसला असून 1345 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले। या नैसर्गिक आपत्तीमुळे 1874 शेतकरी बाधित झालेत। राजधानी दिल्लीत रंगलंय राष्ट्रवादीतील नाराजी नाट्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संसदेत उपस्थित, मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण। पक्षात सारं काही आलबेल नसल्याचं चित्र। नाशिक जिल्ह्यासह राज्यामध्ये अवकाळीचा जोरदार। कळवण, वणी, सिन्नर, बागलाण आणि पंचवटीमध्ये गारपीट, शहरालाही झोडपलंय। आज येलो अलर्ट जारी। नाफेड कांदा खरेदी घोटाळ्यातही बोंदू खरातचा हात, शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून माल घेत 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा संशय। तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे पत्त्यावर नोंदणीकृत केलेल्या श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात हे संचालक असून त्यांच्या राजकीय वजनाचा वापर करून या कंपनीला हजारो टन कांदा खरेदीचे कंत्राट मिळाल्याचं उघडकीस आलं आहे। शॅम्पू, दूध पिशवी, औषधं, प्लॅस्टिक आणि ऑटोमोबाईल पार्ट स्वस्त होणार। पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द, जनतेला दिलासा। अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 41 अत्यावश्यक पेट्रोकेमिकल वस्तूंवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे। ही सूट 2 एप्रिल 2026 पासून लागू झाली असून ती 30 जून 2026 पर्यंत लागू राहणार आहे। नागपूर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, गहू, फळबागांची नासाडी, शेतकरी हवालदिल। वातावरणात गारवा, शेतीचे नुकसान। जिल्ह्यातील 14 गावांमध्ये 41 हेक्टर पीक बाधित। गुरुवारी नागपूरसह अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा येथे देखील पावसाची नोंद झाली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस राहणार असून शहरामध्ये 4 आणि 6 मार्च रोजी पाऊस पडू शकतो। खरातच्या पत्नीचे परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद, समता पतसंस्थेच्या अनेक खात्यांमधून 60 कोटींची उलाढाल। अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेमार्फत देशातील सर्व विमानतळावर लुकआउट नोटीस बजावण्यात आलेली आहे। राज्यात 1.25 लाख हेक्टरला अवकाळीचा तडाखा, पंचनामे करून तातडीने मदत देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाण्याअभावी हरभरा, तूर खरेदी ठप्प, कृषी मंडळाकडे उपाययोजना करण्याची मागणी। 30 ते 35 हजार क्विंटल खरेदी रखडली। 20 मार्च पासून बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदी प्रक्रिया ठप्प झाली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे।
राघव चड्डा यांची आपच्या राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी, सभागृहात बोलण्यासाठी पक्षाच्या कोट्यातून वेळही मिळणार नाही. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून राघव चड्डा यांना उच्च सभागृहातील पक्षाच्या उपनेता पदावरून हटवण्याची विनंती करण्यात आलेली आहे. तसेच आपल्या कोट्यातून त्यांना बोलण्याचा वेळ देऊ नये असंही पक्षाने स्पष्ट केलं आहे. बाधित शेतकऱ्यांना सर्वेक्षणानंतर भरपाई देण्यात येणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पूर्वमोसमी वाववा पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आणि या अहवालाच्या आधारे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासन घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरात 1 मे पासून सुरू होणार जनगणना. महानगरपालिकेचे 3800 कर्मचाऱ्यांसह सज्ज. प्रारंभी 15 दिवस ॲपद्वारे नोंदणीची संधी. म्हणजेच पहिले 2 आठवडे नागरिकांना स्वतः ॲपद्वारे नोंदणी करण्याची संधी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातील मनसर परिसरात अवकाळीचा कहर, भाजीपाला धोक्यात. अचानक पावसाने धांदल उडाली. शेतमाल आणि वीटभट्ट्यांना फटका. आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणावर गळून पडल्यामुळे शेतकरी हवालदिल. अक्षय तृतीयेला पानंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली पानंद रस्ते योजना अक्षय तृतीयेला सुरू होणार आहे आणि या योजनेमुळे शेतापर्यंत रस्ते उपलब्ध होऊन शेती आणि वाहतुकीला मोठी मदत होणार आहे. उष्णतेचा पारा झपाट्याने वाढतात. वस्त्यांवर सापांचा वावर वाढलाय. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाग, धामण, गोनस अधिक सक्रिय. परिसर स्वच्छ ठेवा. मनरेगात फेस रिडिंगचा खोडा, तांत्रिक अडचणींमुळे कस लागणार. सोयगाव तालुक्यात नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू, मजुरांची तारंबळ होणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अवकाळीचा तडाखा, पिकांच्या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल. तात्काळ पंचनामे करण्याची मागणी. बुधवारी रात्रीपासून तालुक्यातील बहुतांश भागात पुन्हा विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी सगळीकडे हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आपला दवाखाना आता जनतेचा होणार, ही समिती बंधनकारक आहे. योजनांच्या अंमलबजावणीवर वॉच. आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर देण्यात येणार. नांदेड जिल्ह्यात 500 हेक्टरवरील पिके भुईसपाट. 3 दिवस वादळी वाऱ्याचा जिल्ह्याला तडाखा. रात्रभर वीज गुल असल्यामुळे नागरिक घामाघूम. मागील 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला असून पहिल्या दिवशी जवळपास 200 पेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे वाऱ्यामुळे नुकसान झाले. सोलापूरमध्ये बेदाण्याला किलोमागे 461 रुपयांचा भाव. एकाच दिवसामध्ये 7 कोटी 29 लाखांचा व्यवहार झाला. पुणे जिल्ह्यात भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून नुकसानीची पाहणी. वडगाव डाळ येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश. भोर तालुक्याला गेले 2 ते 3 दिवस पावसाने झोडपलं असून गारांसह झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या रब्बी तसेच उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले. इराणचा काजू, पिस्ता, ममरा आणि बदाम दर वाढले. आखाती देशातील युद्धाचा परिणाम. सरासरी प्रति किलो 200 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंतचा दर. राज्यात यंदा पाणीसाठा समाधानकारक. अल निनोचे सावट. हवामान खात्याच्या पूर्वानुमानाची महाराष्ट्राला प्रतीक्षा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.